नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाची भाकरी आणि त्यासाठी लागणारं पीठ। वरईचं पीठ बनवण्यासाठी गॅसवर एका कढईत मी पाव किलो साबुदाणा घातला। साबुदाणा 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर भाजून घेतला। इथे मी 1 किलो वरई निवडून स्वच्छ करून घेतली आहे। यामध्ये थंड झालेला सगळा साबुदाणा घालू। साबुदाणा आणि वरई चांगली मिक्स केल्यानंतर हे मिश्रण गिरणीवर एकदम बारीक अगदी ज्वारीच्या पिठासारखं दळून आणलं। भाकरी बनवण्यासाठी परातीमध्ये 1 वाटी पीठ घेतलं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लागेल तसं पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतला। मी मस्त गोल गरगरीत भाकरी थापून घेतलीये। आता ही भाकरी भाजून घेऊ। भाकरीला वरून थोडंसं पाणी लावून भाकरीची बाजू पलटून घेतली। दोन्ही बाजूने भाकरी मस्त भाजून घेतलीये। इथे तुम्ही पाहू शकता भाकरी अगदी टम्म फुगली आहे। आपली अगदी मऊ लुसलुशीत अशी उपवासाची भाकरी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।